गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजच्या लेक्चरला काय करायचं आहे बघा, फॅक्टरचा स्टडी करायचा आहे. फॅक्टर्स कशावरती अफेक्ट करणार आहे? फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटी ऑफ कोणाची सोल्युबिलिटी? सोल्युबिलिटी ऑफ गिवन सोल्युशन. सोल्युबिलिटी ऑफ गिवन सोल्युशन. दिलेलं सोल्युशन कुठल्या टाईपमध्ये किंवा टाईपचं आहे? गॅस इन लिक्विड. गॅस हा तुमचा कोण असणार आहे? सोल्यूट. लिक्विड कोण असणार आहे? सॉल्वंट. आता ह्या टाईपचं माझ्याकडे सोल्युशन आहे. त्या सोल्युशनची सोल्युबिलिटीवरती अफेक्ट करणारे फॅक्टर स्टडी करायचे आहेत. कालच्या लेक्चरला आपण पहिला फॅक्टर स्टडी केला आहे, तो म्हणजे कुठला? नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट त्याचा आपण स्टडी केला. एक्झाम्पल आपण घेतलं होतं तुमचं ऑक्सिजन, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झालेलं ऑक्सिजन व ऑक्सिजन हा वॉटरमध्ये लेस अमाऊंटमध्ये डिझॉल्व्ह होतो किंवा सॉल्वंटमध्ये लेस अमाऊंटमध्ये डिझॉल्व्ह होतो इफ गिवन सॉल्वंट इज पोलर सॉल्वंट. जर दिलेला सॉल्वंट हा पोलर सॉल्वंट असेल तर त्याच्यामध्ये तुमचा ऑक्सिजन हा लेस अमाऊंटमध्ये डिझॉल्व्ह होतो, कारण तो नॉन पोलर इन नेचर आहे. पोलरमध्ये सोल्युबिलिटी जास्त असते, माहिती आहे, तेच रिपीट करायचं नाही आहे. आता सेकंड पॉईंट कुठला आहे बघा, सेकंड फॅक्टर अफेक्ट करणारा कुठला आहे? तो म्हणजे इफेक्ट ऑफ कोणाचा इफेक्ट बघा? इफेक्ट ऑफ टेम्परेचर. इफेक्ट ऑफ टेम्परेचर. आणि थर्ड कुठला आहे? इफेक्ट ऑफ प्रेशर. आता दिलेलं सोल्युशन कुठल्या टाईपचं आहे? गॅस मी लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह केलं आहे, ह्या टाईपचं माझ्याकडे सोल्युशन आहे. ह्या पॉईंटवरती एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारतात. अगोदर पॉईंट मी एक्सप्लेन करतो, नंतर आपण त्या क्वेश्चनशी डिस्कस करूया. बघा काय होतं आहे, ऑन इन्क्रीजिंग द टेम्परेचर. ऑन इन्क्रीजिंग द टेम्परेचर मी काय केलं? टेम्परेचर वाढवलं. ऑन इन्क्रीजिंग द टेम्परेचर ऑफ गिवन सोल्युशन. टेम्परेचर ऑफ गिवन सोल्युशन, द सोल्युबिलिटी goes on. The solubility काय बघा, ऑन इन्क्रीजिंग द टेम्परेचर ऑफ गिवन सोल्युशन द सोल्युबिलिटी गोज ऑन. आता बघा लास्टमध्ये जो आपण सोल्युशन कुठल्या टाईपचं होतं त्यावेळेस टेम्परेचरचा इफेक्ट आपण सांगितलं की सोल्युबिलिटी इन्क्रीज होते, तर इथं सोल्युबिलिटी गोज ऑन काय होते तुमची? सोल्युबिलिटी गोज ऑन डिक्रीजेस. कंडिशन काय फक्त समजून घ्यायचं, फक्त लक्षात ठेवायचं आहे की सोल्युशन कुठल्या टाईपचं आहे ते आपल्या लक्षात आलं असेल तर फॅक्टर कुठला आहे? टेम्परेचरचा काय इफेक्ट होतो? इफेक्ट होतो म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज केलं तर सोल्युबिलिटीचं काय होतं आहे, टेम्परेचर डिक्रीज केलं तर सोल्युबिलिटीचं काय होतं ते आपण स्टडी करणार आहे. तर मी सेंटेन्स काय लिहिलं आहे बघा, जर टेम्परेचर इन्क्रीज केलं तर सोल्युबिलिटी ऑफ गिवन सोल्यूट विच आर डिझॉल्व्ड इन सॉल्वंट गोज ऑन डिक्रीजेस. तर ती सोल्युबिलिटी काय होते? डिक्रीज होते. आता हे मला एक्सप्लेन करायचं आहे. हे मला काय करायचं? एक्सप्लेन करायचं. एक सेंटेन्स मी ऑलरेडी लिहिलं आहे, पण हे एक्सप्लेन कसं करायचं आहे बघा. आपल्याला चार्ल्स लॉ माहिती होता. चार्ल्स लॉने काय सांगितलं आहे? टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. चार्ल्स तुमचा काय सांगतो? दिलेल्या सोल्युशनचं टेम्परेचर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे कशाशी? व्हॅल्यूमशी. दिलेलं टेम्परेचर, सोल्युशनचं टेम्परेचर इन्क्रीज केलं तर व्हॅल्यूम तुमचं काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल काय इंडिकेट करतं बघा, टी इज इक्वल टू व्ही. टेम्परेचर इन्क्रीज झालं, व्हॅल्यूम इन्क्रीज झाला. टेम्परेचर डिक्रीज झालं, व्हॅल्यूम डिक्रीज झाला. आता घडतंय काय बघा, जो काही तुमचा सोल्यूट आहे कशामध्ये डिझॉल्व्ह झालेला? सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह झालेला. आता टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर व्हॅल्यूम काय होतं? इन्क्रीज होणार, म्हणजे तुमच्या सोल्युशनचा व्हॅल्यूम इन्क्रीज होणार आहे. सोल्युशनचा व्हॅल्यूम काय होणार आहे? इन्क्रीज होणार. सोल्युशनचा व्हॅल्यूम इन्क्रीज होतो म्हणजे कोणाचं होतं बघा, तुमच्या सोल्युशनमध्ये डिझॉल्व्ह असणारं कोण? सोल्यूट. त्या सोल्यूटचा व्हॅल्यूम इन्क्रीज होतो. सोल्यूटचा व्हॅल्यूम काय होतो? इन्क्रीज होतो. आणि सोल्यूटचा व्हॅल्यूम इन्क्रीज झाल्यानंतर तुमच्या सॉल्वंटकडे तेवढं पोटेन्शियल राहत नाही आहे. काय करायचं? तुमच्या गॅसेसचे जे काही पार्टिकल्स इन्क्रीज झाले, साईज वाढली आहे किंवा व्हॅल्यूम वाढला आहे, त्यांना बांधून ठेवायचं. हे कोणाकडे पोटेन्शियल तर राहत नाही, तुमच्या सॉल्वंटकडे राहत नाही. म्हणून ते गॅसेस जे डिझॉल्व्ह झालेले आहेत कशामध्ये? कारण सोल्यूट हा गॅसच्या फॉर्ममध्ये, जो सोल्यूट गॅसच्या फॉर्ममध्ये असणारा लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह झाला, जो सोल्यूट गॅसच्या फॉर्ममध्ये असणारा लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह झाला, तो काय होणार आहे? आपोआप इव्हॅपरेट होणार आहे. म्हणजे तुमच्या त्या सोल्युशनमधून तो काय होणार? निघून जाणार. जर सोल्युशनमधून सोल्यूट तुमचा रिमूव्ह होत असेल, निघून जात असेल, तर सोल्युबिलिटी डेफिनेटली काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे.
सोल्युबिलिटी डेफिनेटली काय होते, डिक्रीज होते. बघा समजते का, आणखीन एकदा मी एक्सप्लेन करतो की टेम्परेचर आणि व्हॅल्यूम ह्या दोघांचं रिलेशनशिप आहे ते आपल्याला सांगितलं आहे. चार्ल्स लॉने सांगितलं आहे टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. डायरेक्टली प्रोपोर्शनलचा मिनिंग काय असतो, जर टेम्परेचर वाढलं तर व्हॅल्यूम वाढणार आहे, टेम्परेचर कमी झालं तर व्हॅल्यूम कमी होणार आहे. आता बघा, जर टेम्परेचर इन्क्रीज होते म्हणजे व्हॅल्यूम वाढणार. व्हॅल्यूम तुमचा कोणाचा वाढत चालला आहे, जो सोल्यूट तुमच्या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व झाला आहे त्या सोल्यूटचा व्हॅल्यूम वाढणार आहे. सोल्यूट तुमचा कुठल्या फॉर्ममध्ये, गॅसच्या फॉर्ममध्ये, त्याचा व्हॅल्यूम वाढला. व्हॅल्यूम इन्क्रीज झाल्यानंतर तुमच्या सॉल्व्हंटला त्या सोल्यूटला स्टोअर करून ठेवण्याचं किंवा बाइंड करून ठेवण्याचं पोटेन्शियल तेवढं राहत नाही, कोणाकडे, तुमच्या सॉल्व्हंटकडे राहत नाही. म्हणून गॅसेस जे डिझॉल्व झालेले होते कशामध्ये, तुमच्या सॉल्व्हंटमध्ये, ते गॅसेस इव्हॅपरेट होतात म्हणजे निघून जातात. आणि गॅस रिप्लेस झाले तर डेफिनेटली तुमच्या सोल्युशनची सोल्युबिलिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. डेफिनेटली सोल्युशनची सोल्युबिलिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार. एक्झाम्पल देतो बघा, हे एक्झाम्पल देतो, हे एक्झाम्पल तुमच्या लक्षात येते का बघा. हे तुम्हाला कोणी सांगितलं आहे, चार्ल्सने सांगितलं आहे. आता एक एक्झाम्पल काय बघा, चांगले एक्झाम्पल काय बघा की ॲक्वॅटिक ॲनिमल जे असतात, ॲक्वॅटिक ॲनिमल म्हणजे पाण्यामध्ये राहणारे प्राणी, की उन्हाळ्यामध्ये ॲक्वॅटिक ॲनिमल्स हे पाण्याच्या बॉटमला राहण्यासाठी प्रेफरन्स का देतात. कशामध्ये, समरमध्ये. उन्हाळ्यामध्ये ॲक्वॅटिक ॲनिमल्स, पाण्यामध्ये राहणारे प्राणी उन्हाळ्याच्या सीझनमध्ये पाण्याच्या बॉटमला राहण्यासाठी प्रेफरन्स देतात. त्याच्या पाठीमागचं रिझन काय असतं बघा, जे काही तुमचं वॉटर असतं, वॉटरचं सरफेसचं टेम्परेचर इन्क्रीज झालेलं असतं. सरफेसचं टेम्परेचर काय झालेलं असतं, इन्क्रीज झालेलं असतं. त्या वॉटरमध्ये डिझॉल्व असणारे गॅसेस इव्हॅपरेट होतात म्हणजे निघून जातात. आता बघा, एवढं वॉटर आहे किंवा हा काहीतरी लेक आहे, इथलं टेम्परेचर इन्क्रीज झालं आहे, वॉटरच्या सरफेसचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. ते टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर त्याच्यामध्ये डिझॉल्व असणारे गॅसेस काय होणार आहे, तुमचे रिमूव्ह होणार आहेत म्हणजे निघून जाणार आहेत. जर डिझॉल्व झालेले गॅसेस निघून गेले म्हणजे तुमच्या ॲक्वॅटिक ॲनिमलला डेफिनेटली कोण लागणार आहे, तुमचा ऑक्सिजन लागणार आहे. तो ऑक्सिजन त्यांना मिळणार नाही अप्पर सरफेसला, म्हणून ते काय करतात, बॉटमला जातात. वॉटरच्या कुठं जातात, ते बॉटमला जातात. त्याच्यावरती 2 मार्कचा क्वेश्चन विचारला जातो, व्हाय ॲक्वॅटिक ॲनिमल्स प्रेफर्स टू लिव्ह ॲट द बॉटम इन ए रेनी सीझन, इन ए समरमध्ये ते बॉटमला का राहतात, ते एक रिझन तुम्हाला इथं सांगायचं आहे. बघा, टेम्परेचरचा इफेक्ट समजतो का, मग टेम्परेचर इन्क्रीज केलं सोल्युबिलिटी डिक्रीज झाली, टेम्परेचर डिक्रीज केलं सोल्युबिलिटी इन्क्रीज झाली. हा फॅक्टर लक्षात राहील का, लक्षात ठेवा. सोल्युशनचे आपण 2 टाईप स्टडी करतो आहे. आता हा सेकंड टाईप आहे. सुरुवातीच्या टाईपमध्ये सोल्युबिलिटीचा कन्सेप्ट वेगळा होता टेम्परेचरशी रिलेटेड, आता इथं तो वेगळा आहे. हे जर लक्षात आलं असेल तर सेकंड पॉईंट आपण कुठला स्टडी करणार आहे, इफेक्ट ऑफ, कोणाचा इफेक्ट बघायचा आता, टेम्परेचर झाल्यानंतर थर्ड फॅक्टर कुठला आहे, विच आर अफेक्टेड ऑन सोल्युबिलिटी अँड दिस थर्ड फॅक्टर इज प्रेशर. थर्ड फॅक्टर तुमचा कुठला असणार आहे बघा, प्रेशर असणार आहे. आता याचा इफेक्ट काय घडतो का, सोल्युशन कुठल्या टाईपमध्ये, गॅस तुमचा लिक्विडमध्ये डिझॉल्व झाला आहे, ह्या टाईपमध्ये सोल्युशन आहे. तर मला काय करायचं बघा, चला हे सेंटेन्स आपण तिकडे कॉपी करूया, हे सेंटेन्स तिकडे घेऊया. बघा काय घडतं ते, ऑन इन्क्रीजिंग द टेम्परेचरच्या ऐवजी आपण काय म्हणायचं आता, ऑन इन्क्रीजिंग द प्रेशर ऑफ गिवन सोल्युशन, ऑन इन्क्रीजिंग द प्रेशर ऑफ गिवन सोल्युशन द सोल्युबिलिटी ऑफ सोल्युशन गोज ऑन इन्क्रीजेस और डिक्रीजेस. काय येईल इथं, प्रेशर वाढवलं आहे, प्रेशर मी इन्क्रीज करतो आहे, सोल्युबिलिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. सोल्युबिलिटी काय होणार, इन्क्रीज होणार. प्रेशर इन्क्रीज केल्यानंतर सोल्युबिलिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आता बघा, सुरुवातीचं स्टेटमेंट काय होतं आहे की प्रेशर इन्क्रीज करतो आहे. आता मी प्रेशर वाढवतो तर सोल्युबिलिटी इन्क्रीज होते. सॉलिड आणि लिक्विड ह्या दोघांचं सोल्युशन असेल तर त्यावेळेस काय घडत होतं की सॉलिड जे तुमचे आहेत त्याच्यावरती तुम्ही प्रेशर केलं, म्हणजे सॉलिडपासून फॉर्म केलेलं सोल्युशन आहे, त्या सोल्युशनवरती जर तुम्ही प्रेशर क्रिएट केला तर ते प्रेशरचा रोल कुठलाही नाही, म्हणजे त्या प्रेशरवरून तुमच्या सोल्युशनवरती कुठल्याही प्रकारचा इफेक्ट घडत नाही. हे आपण कालच्या लेक्चरला सांगितलं आहे. आजच्या लेक्चरला काय होतं आहे की जर मी प्रेशर इन्क्रीज केलं तर सोल्युबिलिटी काय व्हायला लागली आहे, इन्क्रीज व्हायला लागली आहे. फक्त फरक कशाचा आहे बघा, फेजचा फरक आहे. फक्त फरक कशाचा आहे, सोल्युशनमध्ये फेजचा फरक आहे. कालचं जे सोल्युशन आहे ते सोल्युशनमध्ये सोल्यूट म्हणून काम कोण करणार होता आणि आजचं जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनमध्ये सोल्यूट म्हणून काम करणारा कोण आहे, तेच फक्त रिझन आहे. कशासाठी, इथं प्रेशर वाढवल्यानंतर सोल्युबिलिटी इन्क्रीज होते, तर कालच्या लेक्चरला प्रेशरचा कुठला इफेक्ट घडत नव्हता. नो इफेक्ट, देअर इज नो एनी इफेक्ट, मी सांगितलं होतं. त्याच्या पाठीमागचं रिझन काय होतं की इथं जो सोल्यूट आहे तो सोल्यूट कुठल्या फॉर्ममध्ये होता, सॉलिडच्या फॉर्ममध्ये होता. आजच्या सोल्युशनमध्ये, आजचं जे सोल्युशन आहे ह्या सोल्युशनमध्ये असणारं सोल्यूट कुठल्या फॉर्ममध्ये, गॅसच्या फॉर्ममध्ये. इथं असणारं सोल्यूट कुठल्या फॉर्ममध्ये, गॅसच्या फॉर्ममध्ये. बघा, सोल्यूट सॉलिडच्या फॉर्ममध्ये आणि मी ते
इथं बोर्डवरती इथं लिहिलं होतं, काय सांगितलं होतं की सॉलिड्स आर कसे आहेत तुमचे इनकॉम्प्रेसिबल. सॉलिड्स आहेत तसे तुमचे कसे आहेत इनकॉम्प्रेसिबल आहेत, म्हणून सॉलिडवरती प्रेशरचा कुठलाही इफेक्ट घडत नाही. पण इथं काय घडते बघा, गॅसेस तुमचे कॉम्प्रेसिबल आहेत. आपण सॉलिड स्टेटमध्ये सॉलिड, लिक्विड आणि गॅस तिघांच्या प्रॉपर्टीजचा स्टडी केला होता. त्यावेळेस काय सांगितलं होतं की गॅसेस आर कॉम्प्रेसिबल इन नेचर. आता हा सिलेंडर आहे, एवढा सिलेंडर आहे, ह्या सिलेंडरमध्ये मी एवढा गॅस फिल केला आहे आणि वरून जर मी प्रेशर क्रिएट करत असेल, या सिलेंडरवरती जर मी प्रेशर देत असेल, समजा मी पिस्टन इथपर्यंत घेतला तर तुमचा गॅस काय झाला, कॉम्प्रेस झाला. गॅस कॉम्प्रेस झाला म्हणजे डेफिनेटली काय होणार आहे, गॅस तुमचा दिलेल्या सोल्युशनमध्ये किंवा लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह होणार आहे. म्हणजे सोल्युबिलिटी इन्क्रीज होणार आहे का डिक्रीज होणार आहे, सोल्युबिलिटी इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, फक्त चेंज कशाचा आहे, रिझन काय बघायच्या पाठीमागं, ऑन इन्क्रीजिंग द प्रेशर ऑफ गिवन सोल्युशन द सोल्युबिलिटी गोज ऑन इन्क्रीजेस बिकॉज द गिवन सोल्यूट कोण आहे तुमचा गॅस इज कॉम्प्रेसिबल इन नेचर, सो दॅट सोल्युबिलिटी गोज ऑन इन्क्रीजेस ऑन इन्क्रीजिंग द प्रेशर. आता हे झालं, हे आपल्याला माहिती होतं म्हणून आपण फेस रिलेटेड सांगितलं. पण हे जे सेंटेन्स मी तुमच्यासमोर सांगतो आहे, हे सेंटेन्स सांगणारा एक सायंटिस्ट आपल्याकडे येऊन गेला आहे, त्याचं नाव मी तुम्हाला सांगतो किंवा त्याचं स्टेटमेंट आपण बघूया. तो कोण आहे बघा, याने काय सांगितलं बघा, हेनरीजने काय सांगितलं की जे काही तुमचं सोल्युशन आहे, कशाच्या बाबतीमध्ये आपण स्टडी करतो आहे, सोल्युबिलिटीच्या बाबतीमध्ये स्टडी करतो आहे. जे दिलेलं सोल्युशन आहे ते सोल्युशन काय सांगतं आहे, ठीक आहे. आपण एक्झाम्पल बघतो, म्हणजे स्टडी कोणाचा करतो आहे बघा, हेनरीज लॉचा स्टडी करतो. तुमचा हेनरीज काय सांगतो आहे बघा की दिलेल्या टेम्परेचरला, दिलेल्या कशाला, टेम्परेचरला, म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचर असेल. हेनरीज लॉ आपल्याला सांगायचं आहे. पहिली कंडिशन काय असणार आहे बघा, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, कारण टेम्परेचरचा तुमच्या सोल्युबिलिटीवरती इफेक्ट होतो आहे. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर काय होतं बघा, सोल्युबिलिटी ऑफ गिवन सोल्युशन, सोल्युबिलिटी ऑफ गिवन सोल्युशन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, सोल्युबिलिटी ऑफ गिवन सोल्युशन काय होते बघा, इन्क्रीजेस, solubility of given solution increases on increasing the pressure, on increasing the pressure, on increases the pressure. जर प्रेशर वाढवलं तर काय घडतं आहे, तुमच्या सोल्युशनची सोल्युबिलिटी इन्क्रीज होते. हे कोणी सांगितलं तुम्हाला, हेनरीजने सांगितलं. हे कोणी सांगितलं, हेनरीने सांगितलं. तो काय सांगतो बघा की सोल्युबिलिटी सोल्युशनची वाढते केव्हा, प्रेशर इन्क्रीज केल्यानंतर. पण कंडिशन काय, तुमचं जे टेम्परेचर असेल ते टेम्परेचर काय असलं पाहिजे, कॉन्स्टंट असलं पाहिजे. मग इन्क्रीजेस या दोघांचं मिनिंग काय होऊ शकतो बघा. हेनरीजने स्टेटमेंट काय दिलं ते स्टेटमेंट मी तुम्हाला सांगतो. हे बघा, हे डेफिनेटली लक्षात येत आहे, सोल्युबिलिटी वाढली कशामुळे, प्रेशर वाढल्यामुळं. प्रेशर इन्क्रीज केलं, सोल्युबिलिटी इन्क्रीज झाली. प्रेशर डिक्रीज केलं, सोल्युबिलिटी डिक्रीज झाली. त्याच्या पाठीमागचं रिझन काय, बिकॉज गिवन सोल्यूट विच इज इन द फॉर्म ऑफ गॅसेस अँड गॅसेस आर कॉम्प्रेसिबल इन नेचर, म्हणून सोल्युबिलिटी तुमची प्रेशर इन्क्रीज केल्यानंतर इन्क्रीज होते. हे लक्षात ठेवा. आता हेनरी तुमचा काय सांगतो बघा की ॲट ए कॉन्स्टंट टेम्परेचर द सोल्युबिलिटी ऑफ गिवन सोल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. दिलेल्या सोल्युशनची सोल्युबिलिटी कशी असणार, डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार, कशाशी, प्रेशरशी. हे झालं त्याचं मॅथमॅटिकल रिलेशनशिप. हे काय झालं त्याचं मॅथमॅटिकल रिलेशनशिप. स्टेटमेंट काय लक्षात ठेवा, ॲट ए कॉन्स्टंट टेम्परेचर द सोल्युबिलिटी ऑफ गिवन सोल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, कशाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर, इज कॉल्ड ॲज हेनरीज लॉ. त्याला आपण काय म्हणायचं आहे, हेनरीज लॉ म्हणायचं आहे. मॅथमॅटिकल रिलेशनशिप काय असणार आहे, एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी. पण कंडिशन काय बघा, इथं आपण कंडिशन लिहिणं कंपल्सरी आहे. कंडिशन काय असणार, ॲट कॉन्स्टंट तुम्ही काय ठेवलं आहे, टेम्परेचर ठेवलं आहे. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, याला तुम्ही लक्षात ठेवा, एक्झाममध्ये याच्यावरती 2 मार्कचा क्वेश्चन विचारतात, 2 मार्कचा क्वेश्चन विचारतात हेनरीज लॉवरती. ठीक आहे. हां, चला सांगा, व्हॉट इज द मिनिंग ऑफ एस अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ पी. एस म्हणजे काय आणि पी म्हणजे काय ते पण क्लिअर करा. एस म्हणजे काय असणार, एस इज नथिंग बट सोल्युबिलिटी,
एस म्हणजे काय झाली, सोल्युबिलिटी झाली. तर पी म्हणजे काय असेल, डेफिनेटली पी म्हणजे तुमचं काय असेल, प्रेशर असेल. एस म्हणजे सोल्युबिलिटी, पी म्हणजे काय, प्रेशर. बघा समजतंय का सगळ्यांना, समजतंय? ओके ठीक आहे. आता हे हेनरीज लॉचं काय झालं, हे मॅथमॅटिकल स्टेटमेंट झालं. आणखीन एक पॉईंट मला इथे एक्सप्लेन करायचा आहे. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा, स्टेटमेंट वगैरे समजलं आहे, स्टेटमेंट समजलं आहे. हे जे सेंटेन्स लिहिलं आहे ह्या सेंटेन्सचं रिझन तुम्हाला समजलं आहे का? हे सेंटेन्स लिहिण्यापाठीमागचं रिझन काय, गॅसेस आर कॉम्प्रेसिबल इन नेचर. कालच्या लेक्चरला आपण काय सांगितलं होतं, इन्क्रीज ऐवजी इथं काय होत होतं, तुमचं सोल्युबिलिटी डिक्रीज होत होते. तिथं रिझन काय होतं, बिकॉज सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल. हेनरीजने काय सांगितलं आहे ते मी स्टेटमेंट तुम्हाला सांगितलं, मॅथमॅटिकल रिलेशनशिप सांगितलं. आता एक टर्म इथं आपल्याला एक्सप्लेन करायची आहे. हे जर लक्षात आलं असेल तर नेक्स्ट पॉईंट मी एक्सप्लेन करतो. ठीक आहे. एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, पी आहे. आता लक्षात ठेवा, आपल्या केमिस्ट्रीमध्ये किंवा डायरेक्टली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल हे जर साईन रिप्लेस करायचे असतील तर आपण त्याच्याऐवजी काय वापरतो, कॉन्स्टंट वापरतो. त्याच्याऐवजी काय वापरतो, कॉन्स्टंट वापरतो. तर हा जो कॉन्स्टंट आहे हा तुमचा कुठला कॉन्स्टंट असेल, के इज इक्वल टू, ह्याला आपण काय म्हणतो, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. कसला कॉन्स्टंट आहे हा, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. म्हणजे प्रोपोर्शनॅलिटीचं साईन मी रिप्लेस करू शकतो, प्रोपोर्शनॅलिटी साईन मी काय करू शकतो, रिप्लेस करू शकतो. म्हणून आपण त्याच्यासाठी कुठला वापरला, के वापरला. काही लोक के वापरतात, जे काही तुम्हाला वापरायचं ते वापरा. फक्त त्याचा मिनिंग काय, हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे म्हणजे प्रोपोर्शनॅलिटी साईन मला रिप्लेस करता येतं, एवढंच फक्त इथं सांगायचं आहे. ठीक आहे. आता बघा पुढचा पॉईंट कुठला असणार, काय करायचं आहे, के म्हणजे तुम्हाला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट मिळाला आहे. आता सोल्युबिलिटी हे प्रेशर आहे. जर दिलेल्या सोल्युशनचं प्रेशर मी काय केलं, 1 ॲटमॉस्फेरिक ठेवलं. दिलेल्या सोल्युशनचं प्रेशर मी किती ठेवलं, 1 ॲटमॉस्फेरिक ठेवलं. म्हणजे मी पी इज इक्वल टू काय घेतला, 1 घेतला. पी इज इक्वल टू काय घेतला, 1 घेतला. तर मला इक्वेशन कसं मिळणार आहे बघा, जर पी इज इक्वल टू 1 येत असेल तर एस इज इक्वल टू के. पी इज इक्वल टू 1 येत असेल, देर इज नो एनी चेंज इन प्रेशर, तर मला काय मिळणार आहे, एस इज ऑल्सो, सोल्युबिलिटी ऑफ सोल्युशन ऑल्सो काय असणार, कॉन्स्टंट असणार. जर प्रेशर तुमचं कॉन्स्टंट असेल तर सोल्युबिलिटीमध्ये चेंज होत नाही, कारण टेम्परेचर तर ऑलरेडी कॉन्स्टंटच आहे. टेम्परेचर ऑलरेडी कॉन्स्टंट आहे. राहिला कोण, प्रेशर मी सेम ठेवलं, एक कॉन्स्टंट ठेवलं 1 ॲटमॉस्फेरिक. तर सोल्युबिलिटी पण त्यावेळेसची जी असणार ती कशी राहणार आहे, कॉन्स्टंटच राहणार. बघा हे लक्षात आलं आहे का, लक्षात आलेत. कुठले बघितले पॉईंट्स 1-2 मिनटामध्ये रिपीट करूया. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटी ऑफ गिवन सोल्युशन. दिलेलं सोल्युशन कुठल्या फॉर्ममध्ये, गॅस सोल्यूटच्या फॉर्ममध्ये, लिक्विड सॉल्वंटच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. पहिला पॉईंट काय सांगितलं आहे की नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. सोल्यूट पोलार, सॉल्वंट पोलार, सोल्युबिलिटी हाय. सोल्यूट नॉन पोलार, सॉल्वंट नॉन पोलार, सोल्युबिलिटी हाय. लक्षात ठेवा, नॉन पोलार, पोलार. ठीक आहे. ते पोलार नॉन पोलार आले, नॉन पोलार आले तर त्यांच्यामध्ये नंतर सोल्युबिलिटी तुमची डिक्रीज होत जाणार आहे. आता नंतर आपण त्याच्यामध्ये एक्झाम्पल कुठलं सांगितलं, ऑक्सिजनचं सांगितलं. ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये काय सांगितलं, ऑक्सिजन हा नॉन पोलार आहे. हे बघा, खरंच पोलार नॉन पोलारचा सगळ्यांना मिनिंग समजतो का? 4च गोष्टी लक्षात ठेवायचे, सोल्यूट, सॉल्वंट, पोलार नॉन पोलार, कन्सेप्ट संपला. सोल्यूट, सॉल्वंट, पोलार, नॉन पोलार, ह्या 4 गोष्टी ज्याला माहिती आहे त्याला हे लक्षात येणार आहेत. पोलार नेचर कोण शो करतं, जो पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज शो करण्याचं पोटेन्शियल ठेवतो, म्हणजे ज्याच्याकडे डायपोल मुवमेंट आहे. नॉन पोलार कोणाला म्हणायचं, एक लक्षात ठेवा, दोघंजण एकाच फॅमिलीमधले दोघंजण जर कंबाईन दिसत असतील तर डोळे बंद करा, त्याला नॉन पोलार म्हणा. एकाच फॅमिलीमधले दोघंजण दिसत असतील तर त्याला नॉन पोलार म्हणा. एकाच फॅमिलीमधला म्हणजे कोण, हा एक ऑक्सिजन, दिस वन इज द ऑक्सिजन, दिस ऑक्सिजन कंबाईन्स विथ इच अदर, ह्याला तुम्ही नॉन पोलार म्हणा. दोघंजण कंबाईन होत एकच असतील, एकच एलिमेंट जर 2 टाईम कंबाईन होत असेल तर तो नॉन पोलार झाला. एक्झाम्पल नॉन पोलारचे लक्षात ठेवा, पोलारचे भरपूर एक्झाम्पल आहेत, नॉन पोलारचे लक्षात ठेवा. आणखीन मी काय घेतलं, कालच्या लेक्चरला पण सांगितलं नॉन पोलार कोणाला म्हणायचं, Cl2, 2 क्लोरीन कंबाईन केले, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जचा काही संबंध नाही आहे, म्हणजे तो कॅटायन ॲनायन फॉर्म करू शकत नाही. Cl2 असेल तर तो पण कोण झाला, मग नॉन पोलार झाला. आपण ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये बोलतोय, ऑक्सिजन तुमचा वॉटरमध्ये डिझॉल्व होत नाही कारण तो नॉन पोलर इन नेचर आहे. कालच्या लेक्चरला एक्सप्लेन केले आपण. सेकंड इफेक्ट काय बघितलं, इफेक्ट ऑफ टेम्परेचर. काय घडतं टेम्परेचरच्या बाबतीमध्ये,
ऑन इन्क्रीजिंग द टेम्परेचर सोल्युबिलिटी ऑफ गिवन सोल्युशन गोज ऑन डिक्रीजेस. टेम्परेचर वाढलं सोल्युबिलिटी डिक्रीज झाली. त्याच्या पाठीमागचं रिझन काय होतं? तुमचा चार्ल्स लॉ. नंतर काय बघितलं? इफेक्ट ऑफ प्रेशर. प्रेशरच्या इफेक्टमध्ये काय घडलं? सोल्युबिलिटी इन्क्रीज झाली किंवा प्रेशर वाढलं सोल्युबिलिटी काय झाली? इन्क्रीज झाली. त्याच्या पाठीमागचं रिझन काय होतं? गॅसेस आर कॉम्प्रेसिबल इन नेचर. नंतर आपण काय बघितलं? तुमचा हेनरीज लॉ सांगितला. हेनरीने काय सांगितलं? ॲट ए कॉन्स्टंट टेम्परेचर, बघा ते स्टेटमेंट डबल रिपीट करत नाही, सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. ठीक आहे, सोल्युबिलिटीचं साईन रिप्लेस केलं, प्रेशर 1 ॲटमॉस्फेरिक ठेवला, फायनल इक्वेशन हे मला मिळालं. आता उद्याच्या लेक्चरला काय बघायचं आहे? नवीन टर्म आपण स्टडी करणार आहे. म्हणजे आपण आता कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजकडे जाणार आहे. कोणाकडे जाणार? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजकडे जाणार. हे बघा इथपर्यंत आत्तापर्यंत ह्या चॅप्टरमध्ये काय होतं? डेफिनेशन्स होत्या ते तसं त्याच फॉर्ममध्ये तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार. सोल्युशनच्या बाबतीमध्ये आपण स्टडी केला. तिथून पुढं कोणाचा स्टडी करायचा आहे? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजचा. पण त्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज हे बघा, सोल्युशनचा स्टडी करण्याच्या अगोदर आपण सोल्यूट कशाला म्हणायचं आणि सॉल्व्हंट कशाला म्हणायचं हे दोन मिनिंग आपण क्लिअर करून घेतले. तर आजच्या लेक्चरला काय, उद्याच्या लेक्चरला आपल्याला काय बघायचं आहे बघा, व्हॉट इज द मिनिंग ऑफ वेपर प्रेशर. हे ज्याला उद्याच्या लेक्चरला लक्षात आलं त्याला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज नावाचा कन्सेप्ट समजला, की ज्यांनी आत्तापर्यंत हे लेक्चर अटेंड केलेले नसतील तरी चालतील, असे काही विद्यार्थी असतील ते पण चालतील. त्यांना फक्त काय समजून घ्यायचं उद्याच्या लेक्चरला, व्हॉट इज द मिनिंग ऑफ वेपर प्रेशर. हे ज्याच्या लक्षात आलं त्याला इथून पुढचा चॅप्टर समजणार. फक्त त्याला बेसिक काय माहिती असायला पाहिजे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ सोल्यूट अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ सॉल्वंट. एवढं घेऊन जरी लेक्चरला बसला आणि याचा मिनिंग समजून घेतला तर हा चॅप्टर समजला. आणि इथून पुढं वेपर प्रेशरचा पुढचा जो कन्सेप्ट असेल किंवा जो लेक्चर आपण कंटिन्यू करणार आहेत त्याच्यावरती एक्झाममध्ये मॅक्झिमम अमाऊंटमध्ये कॉन्सन्ट्रेशन केलेलं जातं. त्याच्यावरतीच एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे, बघूया उद्याच्या लेक्चरला ह्या टर्मचा स्टडी करूया. थँक्यू.